उठाव साहित्य संमेलनाचा दुसरा प्रवास सुरू झालेला आहे आणि या प्रवासात सिद्धार्थ कॉलनी आंबेडकर चौक बाले किल्ल्याने सुरुवात झालेली आहे. काय तुम्ही संदेश देता असं म्हणजे फार मोठी क्रांतिकारी गोष्ट आहे. उठाव साहित्य मंच म्हणजे कवी लेखक हे सगळं एका क्रांतिकारी पिढीने म्हणजे आंबेडकरी चळवळीच्या लेखक कवी आणि दुसरी गोष्ट इथे जे चेंबूर सिद्धार्थ कॉलनी हा आंबेडकरी चळवळीचे आजची समाजाचं जे सांस्कृतिक वास्तव आहे, आजचं जे राजकीय वास्तव आहे आणि त्या समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि त्या संविधानाने उजागर केलेली जी मूल्य आहेत, स्वातंत्र्य संघ हे जर धुक्यात येत असतील, भारताची बाबासाहेबांना आग्रहित असलेली लोकशाही धुक्यात येत असलेली धर्माचं वर्चस्व पुन्हा एकदा वाढत असेल आणि भारतीय राज्यघटनेतील मूल्यांना तिलांजली देण्यात दिसेल लेखक कवींनी भूमिकेमध्ये हे आवश्यक आहे. आज उठाव साहित्य संमेलनाचे त्यांचे सहकारी त्याची भूमिका घेतली आणि आज कविता संमेलन सादर करून जी ऊर्जा ठरलेली आहे त्याचा महाराष्ट्रभर देशभर प्रचार होणार आहे. मुंबईच्या गल्ली मुळात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपण ही भूमिका घेऊन जाणार आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा जागर करण्यासाठी टिकवण्यासाठी साहित्यिक साहित्य माझ्या चळवळीला सुरुवात गोष्ट आहे आणि तिला आज मी इथे प्रमुख पाहुणा म्हणून लागू त्या माझ्या क्रांतिकारी असा क्षण आहे की लढाई अशी घडत नाही आणि ऊर्जा चळवळी एक नवीन योगदान दिली. साहित्यिकांना भूमिका एक पाहिजे आपली कविता चार भिंतीत किंवा व्यवस्थित पानावर न करता लोकांच्या समोर ठेवले पाहिजे आणि त्या मूल्यांचा जागर बाबासाहेब आंबेडकरांनी मूल्यांचा जागर एक समाज एक सांस्कृतिक प्रबोधनाची चळवळीचं आहे आणि उठाव साहित्य सगळ्या महाराष्ट्रातल्या आपल्या छोटे मोठे वैचारिक विसरून आंबेडकरी चळवळीच्या सगळ्या कवी लेखक पत्रकार मौल्यवंतांनी एक वैचारिक भूमिका त्याचा मोठा मंच एक वैचारिक हा महाराष्ट्रव्यापी असे उभा केला पाहिजे अशा दृष्टीने आम्ही सगळेजण प्रयत्नशील माझ्यासारख्याचा याच्यात सहभाग